मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. रोजगार, व्यवसाय, उद्योग आणि करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध असल्यामुळे देशभरातील लाखो युवक या शहराकडे आशेने पाहतात. मात्र सध्या एका नोकरीच्या जाहिरातीमुळे मुंबई पुन्हा एकदा भाषिक आणि प्रादेशिक वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. Naukri.com आणि लिंक्डइन सारख्या लोकप्रिय जॉब पोर्टल्सवर प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमुळे महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या जाहिरातीत मुंबईतील एका वरिष्ठ पदासाठी भरती जाहीर करण्यात आली होती. पद प्रतिष्ठेचे होते. पगार वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत होता आणि जबाबदारीही मोठी होती. मात्र या जाहिरातीत कथितरित्या फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांनी अर्ज करावा किंवा गुजराती मारवाडी उमेदवारांना प्राधान्य असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आणि पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पेटवण्याची शक्यता निर्माण झाली. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. या प्रकरणाची सुरुवात झाली तेव्हा अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या जाहिरातीचे स्क्रीनशॉट शेअर केले. काही तासातच ही पोस्ट व्हायरल झाली. हजारो लोकांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला. मुंबई महाराष्ट्रात असताना आणि महाराष्ट्रातील लाखो युवक रोजगारीसाठी संघर्ष करत असताना एखाद्या नोकरीसाठी विशिष्ट भाषिक समुदायालाच प्राधान्य देणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अनेक मराठी तरुणांनी या जाहिरातीमुळे नाराजी व्यक्त केली. काहींनी हा सरासर भाषिक भेदभाव असल्याचा आरोप केला, तर काहींनी ही बाब महाराष्ट्रातील स्थानिक युवकांवर अन्याय करणारी असल्याचे म्हणले. मुंबईत मराठी युवकांनी जायचे कुठे हा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार विचारला जाऊ लागला. या जाहिरातीमागे अहमदाबाद स्थित एका रिक्रुटमेंट एजन्सीचे नाव समोर आले. संबंधित एजन्सी विविध कंपन्यांसाठी कर्मचारी भरतीचे काम करते. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण झालेला वाद पाहून एजन्सीने स्पष्टीकरण दिले. कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांचे काम फक्त भरती प्रक्रिया हाताळण्याचे आहे. ज्या कंपन्या त्यांच्याकडे कर्मचारी भरतीसाठी येतात त्या त्यांच्या गरजेनुसार काही पात्रता आणि अटी सांगतात. जर एखाद्या कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने विशिष्ट भाषिक ग्राहकांशी किंवा विशिष्ट प्रदेशाशी संबंधित असेल तर त्या भाषेचे ज्ञान असलेले उमेदवार शोधण्याची मागणी केली जाते. त्यामुळे जाहिरातीत विशिष्ट समुदायाचा उल्लेख करण्यात आला होता. कंपनीने स्पष्ट केलं की त्यांच्यात कोणत्याही जाती, धर्म किंवा भाषेविरोधात भेदभाव करण्याचा हेतू नव्हता आणि विविध राज्यातील कर्मचारी त्यांच्या ग्राहक कंपन्यांमध्ये कार्यरत असतात. मात्र या स्पष्टीकरणानंतरही वाद शांत झालेला नाही, कारण अनेकांच्या मते भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आणि विशिष्ट समाजातील व्यक्तींनाच अर्ज करण्याची परवानगी देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर कंपनीला गुजराती किंवा मारवाडी भाषा येणारे कर्मचारी हवे असतील तर जाहिरातीत गुजराती किंवा मारवाडी भाषा अवगत असणे आवश्यक असे नमूद करता आले असते, पण त्याऐवजी विशिष्ट समुदायाचे नाव नमूद केल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. याच कारणामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील रोजगाराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे. अनेक वर्षापासून मराठी संघटना आणि काही राजकीय पक्ष स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी करत आले आहेत. मुंबई आणि ठाणे परिसरात अनेक मोठ्या कंपन्या असूनही स्थानिक युवकांना अपेक्षित प्रमाणात संधी मिळत नसल्याचा आरोप वारंवार केला जातो. दुसरीकडे उद्योग क्षेत्राचे मत असे आहे की कंपन्या पात्रता, अनुभव आणि व्यावसायिक गरजांनुसार उमेदवाराची निवड करतात. त्यामुळे या दोन दृष्टिकोनांमध्येच नेहमीच संघर्ष दिसून येतो. मुंबईच्या इतिहासाकडे पाहिले तर मराठी आणि गुजराती समाजाचे संबंध अनेक दशकांपासून शहराच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेचा भाग राहिले आहेत. व्यापार, उद्योग आणि आर्थिक क्षेत्रात गुजराती व मारवाडी समाजाचे मोठे योगदान आहे. तर मुंबईच्या विकासात मराठी समाजाची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जेव्हा रोजगार किंवा व्यवसायाशी संबंधित अशा संवेदनशील घटना घडतात तेव्हा त्या केवळ एका जाहिरातीपुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या थेट ओळख, प्रतिनिधित्व आणि संधीच्या प्रश्नांची जोडल्या जातात. गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही कंपन्यांना भरती जाहिरातींमध्ये विशिष्ट प्रदेशातील किंवा भाषिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे आरोप झाले होते. काही प्रकरणांमध्ये कंपन्यांनी नंतर माफी मागितली तर काही प्रकरणांमध्ये जाहिराती मागे घेण्यात आल्या. त्यामुळे सध्याचा वाद हा पहिल्यांदाच घडलेला प्रकार नाही. मात्र सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे अशा घटना आता काही मिनिटात लाखो लोकांपर्यंत पोहोचतात आणि सार्वजनिक चर्चेचा विषय बनतात. कायद्याच्या दृष्टीने पाहिले तर भारताचे संविधान सर्व नागरिकांना समान संधीचा अधिकार देते.
रोजगाराच्या बाबतीत धर्म, जात, भाषा किंवा जन्मस्थानाच्या आधारे भेदभाव न करण्याची मूलभूत संकल्पना संविधानात नमूद आहे. तथापि खाजगी क्षेत्रातील काही पदांसाठी विशिष्ट कौशल्ये, भाषेचे ज्ञान किंवा ग्राहकांशी संवाद साधण्याची क्षमता आवश्यक असू शकते. त्यामुळे प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासावे लागते. सध्याच्या प्रकरणात ही नेमकी जाहिरात कशी होती, त्यातील शब्दरचना काय होती आणि कंपनीची वास्तविक गरज काय होती यावरच पुढील चर्चा अवलंबून राहणार आहे. या वादाचा सर्वात मोठा परिणाम महाराष्ट्रातील युवकांच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. अनेक तरुण सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांना वाटते की शिक्षण, अनुभव आणि पात्रता असूनही काही ठिकाणी त्यांच्याकडे दुय्यम नजरेने पाहिले जाते. दुसरीकडे काही जणांचे मत आहे की कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी संपूर्ण तथ्य समोर येणे आवश्यक आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक माहितीमागे संपूर्ण संदर्भ असतो असे नाही. आजच्या या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात रोजगाराच्या संधी या केवळ गुणवत्ता आणि कौशल्याच्या आधारावर असाव्यात की भाषिक आणि सांस्कृतिक गरजांनुसार काही प्राधान्य दिले जाऊ शकते? हा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. देशातील अनेक महानगरांमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न वेळोवेळी समोर येत असतात. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ मराठी विरुद्ध गुजराती असा वाद म्हणून न पाहता रोजगार व्यवस्थेतील व्यापक चर्चेचा भाग म्हणून पाहणे आवश्यक आहे. सध्या या प्रकरणावर सोशल मीडियावर चर्चा सुरू असून विविध संघटना, नागरिक आणि तरुण आपापली मते मांडत आहेत. संबंधित जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद आगामी काळात कोणते वळण घेतो? कंपनी किंवा भरती एजन्सीवर कोणती कारवाई होते का? तसेच या विषयावर राजकीय पक्षांची भूमिका काय असते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, एका छोट्याशा जॉब पोस्टने रोजगार, ओळख, भाषिक अस्मिता आणि समान संधी यांसारख्या मोठ्या प्रश्नांना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.